होय ग बायको, एक चपाती दे की अनेक. सपल्या चपात्या सगळ्या. अयो, लगेच कशा काय सपल्या? आत्ता तरी एकच खाली नुसती मी. होय सपल्या. दुपारी कसं मी एक साडी घेतल्या तुमचे पैसे सपल्याला, तसं सपल्या चपात्या. हाय का आता ते दुपारच्या शॉपिंगचं आणि जेवणाचा काय संबंध आहे का सांगा बरं तुम्ही आता. होय ग बायको, पूर्वीच्या पिक्चरात नवरा नुसता मिशी किंवा दाढी लावून आला तरी तिच्या बायकोला ओळखायचं नाही. आणि एवढ्या गर्दीत कार्यक्रमात मला तू कसं काय लगेच ओळखतेस लांबनं सुद्धा. त्यात काय सोपंच आहे की. मी बघतोय आधी सरळ नीट. लय कोण खुल्यासारखं करायला लागले की नाही ती तुम्हीच असतायचा, दुसरं कोण नसते. बघितलं का मला? बघितलं सगळ्या तुम्ही का असलं. होय ग बायको, एक ग्लास पाणी दे ग, ताण लय लागल्या. तुमचं तुम्ही घ्या की मग. नाही तूच दे जरा. होय हो, तुमच्यासाठी जरा मटण आणि तांबडा पांढरा रस्सा बनवू काय? हा बनव. तांबड्या पांढऱ्याचं नाव ऐकून तर माझ्या तोंडाला पाणी सुटले ना पाणी तोंडाला. ते प्या आणि बसा गप. इथं माझी मला काम आवरणात आणि असं पाणी द्या हे द्या. हाय का? बघितलं का? जरा ताण आहे म्हणून पाणी मागितलं. माणसाला काही कटाळा बेटाळा आहे का नाही, कशी बोलती बघितलं का? मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगतो. आमचं नागू तात्या की नाही परदेशात फिरायला गेलत आणि असंच बसच्या लाईनला जाऊन उभारलं मागच्या साईडला. मग तोपर्यंत बस आली की. बस आल्यावर पुढच्या लाईनीत सगळ्या लेडीज होत्या, त्या वर चढल्या आणि बस भरली की. बस भरल्यावर कंडक्टर लगे म्हणला नो मोर. नागू तात्याला आमच्या जे आला राग. ते म्हणतोय वारे वागा, मोरण्या तेवढ्या सगळ्या भरून घेतल्यास आणि माझा नंबर आल्यावर म्हणतेस नो मोर. होय ग बायको, डोक्याला लय दुखा लागले, जरा डोकं दाबकी ग. दाबा तुमचं तुम्हीच, काय माहित मला लय. आणि जरा दाब गे जरा. रोज ठेवलं इथं. लग्नाआधी कोण दाबत होतं तुमचं डोकं? अगं लग्नाआधी मला डोकं दुखीचा त्रास नव्हता ग. होय ग बायको, कुठं पण कार्यक्रम लग्नाला जायचं झालं मी 5 मिनिटात तयार होते. तुला एवढा वेळ कसं काय लागतोय ग? लागणार की. मॅगी आणि शाही पनीर मध्ये फरक आहे. मॅगी 5 मिनिटात तयार होत्या, शाही पनीरला जरा वेळच लागतोय. ऐकलं का काय म्हणत्या? मला मॅगी म्हणत्या, स्वतःला शाही पनीर म्हणत्या. बायको, तू किती पण स्वतःला शाही पनीर म्हण, पण मॅगी कायम ट्रेंडिंग मध्ये आहे. मित्रांनो, बायकोला मी सहज म्हणलं, बायको युट्यूबचा व्हिडिओ करायला लागलोय, मला त्यात जरा मदत कर. काय पैसे आलं नंतर तर तुला देतो त्यातलं. करतो की म्हणली, मदत करतो म्हणली. काल 3 व्हिडिओ टाकलेत युट्यूबवर. तिला आणि मला धरून टोटल 5 सबस्क्रायबर आहेत. आणि काल रात्री मला विचारायला लागल्या या आठवड्याचे पैसे माझ्या अकाउंटवर पाठवणारा का कॅश मध्ये देणारा? हाय का आता 5 सबस्क्रायबर आणि म्हणते पैसे द्या मला. आता काय करू सांगा मला. मित्रांनो, एक 6 महिन्यापूर्वी मला 5,000ची अडचण आली म्हणून बायकोकडं उधार घेतलं. बायकोला म्हणलं पगार झाल्यावर तुला देतो, मला आत्तापुरतं 5,000 रुपये दे. दिली पण त्यावेळेला लगेच काढून. आज 6 महिने झाले, 5 असं मी तिला 3 वेळा दिले. तरी काल पगार झाल्या मला म्हणत्या अजून 5,000 द्यायचं राहिलायचा बरं का तुम्ही. बघितलं का? दुश्मनाबरोबर व्यवहार करा पैशाचा, पण बायको बरोबर केव्हा पैशाचा व्यवहार करू नका. इंग्लिश शिकायचं आहे वे? शिकवतो की, त्यात काय अवघड असते. कष्ट घेतलं की नाही बघ, नथिंग इज अनपॉसिबल. उद्या शिकवतो, उद्या ये जा. आज जरा मला काम आहे. मी आणि इंग्लिश. मित्रांनो, बायकोने मला एक प्रश्न विचारला. म्हणले मोदी साहेब एका दिवसात 3 देश करून परत भारतात कसं काय येतात तू एवढ्या फास्ट? तिला म्हणलो मी बायको सोबत नसेल तर 3 देश काय अजून 5 देश सुद्धा फिरून परत येऊ शकतोय. आणि बायको सोबत असली तर डीमार्ट मध्ये पण संध्याकाळ होत्या.
मित्रांनो, जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल, सकाळी लवकर उठून पण हळद जात नसेल, डोकेदुखी, डोळे जळजळ किंवा मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटत असेल किंवा चुकल्यासारखं वाटत असेल, माझ्याकडे एक घरगुती रामबाण उपाय आहे. करून बघायचं आणि मला सांगायचं. येत्याला अमावस्येला मोबाईल 3 वेळा अंगावनं उतरायचा आणि नदीत नेऊन सोडायचा. 4 दिवसात तुम्हाला नाही फरक पडला तर नाव बदलून ठेवायचं माझं. खरंच पडते, करून बघा. मित्रांनो, बायको 2 दिवस झाले लयच खुश आहे. काय विचारा बरं, हिचा फोटो मी मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवलाय माझ्या. म्हणते किती प्रेम आहे व तुमचं माझ्या. पण हिला कुठं माहित आहे मी तिचा फोटो एवढ्यासाठी ठेवलाय, काय जर प्रॉब्लेम आला मी लगेच मोबाईल फोटो उघडून बघते म्हणून विचार करते हिला हँडल करू शकते तर बाकीचं काय पण जगातली गोष्ट करू शकते. हिला वाटते प्रेम करते. मित्रांनो, बायको मला म्हणाली सकाळी की माझं लग्न एखाद्या राक्षसाबरोबर जरी झालं असतं तरी मी एवढं कट्टाळलो नसतो, एवढं मी तुमच्याबरोबर कट्टाळलो. आता हिला कोण सांगणार की नात्यात लग्न होत नसतात म्हणून. हाय सोडा झाला राक्षसासारखी. मित्रांनो, जर तुम्हाला जग बदलायचं असेल तर लग्नापूर्वीच बदला. लग्नानंतर तुम्ही टीव्हीचा चॅनेल पण बदलू शकत नाही. हॅशटॅग अनुभव. मित्रांनो, लहानपणी घरच्यांच्याकडे लय हट्ट करायचो दिवाळीला की मला टिकल्यांची बंदूक पाहिजे, टिकल्यांची बंदूक पाहिजे. शेवटी घरच्यांनी वैतागून आता टिकली लावतेली बंदूक आणून दिल्या. सारखं रोज चालू असते फाड फाड बाड बाड. काय म्हणून हट्ट केलं. मित्रांनो, बायकोला बडबड जरा कमी कर असं म्हणण्याऐवजी वट मिटल्यावर तू किती छान दिसतेस ग, नुसतं असं म्हणून बघा. आमची तर 3 दिवस झाले असे. नुसतं थोडं म्हणून बघा, काम होतंय तुमचं व्यवस्थित. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची एक पॉझिटिव्ह बाजू असते आणि निगेटिव्ह बाजू असते, बरोबर. आता तुम्हाला गंमत सांगतो, माझी बायको मला रोज संध्याकाळी भांडे घासायला लावत्या. मला आधी लई राग यायचा की मला भांडे घासायला लावत्या, पण त्याचा एक फायदा पण झाला मला. परवा सगळे मित्रमैत्रिणींची पार्टी होती. मित्राच्या बायकोने त्याला त्याची लग्नाची तारीख विचारली, विसरला, सांगता आलं नाही. मला विचारले आमच्या बायकोने 1 मिनिटात सांगितले, कारण रोज तांब्या परात घासताना त्यावर लिहिलेलं आहे हो तारीख काय आहे ती लग्नाची आमच्या. मग झाला की नाही फायदा सांगा. असं असते, दोन्ही बाजूने विचार करायचा आपण. हा, आलो घासतो, जाऊन येतो. मित्रांनो, परवा एक म्हणलं एक्सपेरिमेंट करूया की आपली बायको आशावादी आहे का निराशावादी आहे बघूया म्हणलं एकदा शोधून. मग म्हणलं पाण्याचा अर्धा ग्लास भरून ठेवला टिपाईवर. म्हणलं अर्धा भरलेला आहे म्हणली तर म्हणायचं आशावादी, आणि अर्धा रिकामा आहे म्हणली की म्हणायचं निराशावादी. आणि बघूया तर म्हणलं, म्हणून हात मारले, होय ग, आणि या ग्लासकडे बघून तुला काय वाटते तर काय म्हणले असेल, काय वाटायचं ते वाटू दे मला, पण संसार सटात मिळालेला ग्लास आहे तो, नुसता फुटू दे, मग तुम्हाला बघते मी काय करायचं ते. बघितलं का, कुठलं आशावादी कुठली निराशावादी, नुसतं वादावादी. मित्रांनो, तुम्हाला एक आज गंमत सांगतो. एका कोर्टामध्ये खटला चालू असते आणि जज साहेब शॉक होतात केस वाचल्यावर. 80 वर्षाच्या एका म्हाताऱ्या माणसावर मुलीची छेड काढली म्हणून तो गुन्हा असतोय. तर जज साहेब म्हणतात, आजोबा अहो लाज तर ठेवायची किंवा जरा मुलीची छेड काढताना. आजोबा म्हणतात, अहो मी काय सांगतोय ऐका की जरा. ते म्हणते, काय ऐकायचंय, 20-22 वर्षाचे एक असता तरुण तर एक मान्य केलं असतं बाबा चूक झाली म्हणून. आता ह्या वयात शोभतंय का तुम्हाला. अहो जज साहेब 22 वर्षाचा होतो तवाच ती केस पडलेली आहे, पण ती तारखेव तारीख ती पुढून आता माझं वय 80 झालं. अहो जिची छेड काढली ती सुद्धा नातवाला घेऊन आल्या. हो बघा की, आता तर सोडा मला. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल तुमची बायको तुमच्यावर लई प्रेम करत्या तर कधी तर जेवण झाल्यावर नुसतं पडद्याला हात पुसून बघा, मग कळते तुम्हाला किती प्रेम करते ते आणि तुम्ही किती पाण्यात आहे. पुसून बघा नुसता.
मित्रांनो, विवाहित महिलांचं सर्वात खोटं वाक्य ह्यांना विचारून सांगते. आणि पुरुषांचं सर्वात खोटं वाक्य हिला काय विचारायचंय, सगळं माझ्यावरच आहे की. काय तुझ्यावर आहे निर्णय, सगळं माहित आहे मला. मित्रांनो, पूर्वी माझी बायको छोट्या छोट्या गोष्टींच्यावर चिडायची, पण तिला परवा फक्त एकदाच म्हणलं, असू दे, जरा वय झाली की होत्या चिडचिड. अहो काय मॅजिकल वाक्य, पूर्ण चिडचिड बंद, एकदम सरळी. वापरून बघा तुम्ही पण. मित्रांनो, पूर्वी लोक भीती घालायचे, बिडकीला दगड मारला तर बायको मुक्की मिळते म्हणून. मी केवढं घाबरायचो त्यावेळी, पण आता वाटते जरा मारला असतं बरं झालं असतं 2-3 दगड. मित्रांनो, मी आणि बायको परवा हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो. जेवण झाल्यावर बायको म्हणली, वेटरला काहीतरी जरा टीप द्या. मग मी त्या बोलवलं वेटरला इकडं आणि कानात सांगितलं की लग्न कधी करू नकस. ते म्हणला, हे काय हो साहेब. मी म्हणलं, ह्याच्यापेक्षा भारी कुठली टीप असूच शकत नाही तुझ्यासाठी. पैसे काही येत जावत राहतील, पण ते एकदा झालं. मित्रांनो, परवा कांदा कापताना माझ्या डोळ्यात लई पाणी यायला लागलं. माझ्या डोळ्यातलं पाणी बघून बायकोला लई दया आली, पळत आली माझ्याकडे. म्हणली, राहून दे, तुमच्या डोळ्यातनं लई पाणी यायला लागले, तुम्ही भांडे घासा आणि मी कांदा कापून देते. बघितलं का, आणि सगळी बायकासनी नावं ठेवतात. असं आहे, एकमेकाला समजून घेतलं का नाही, काम पण फास्ट पण होतात. बघा, भांडे घासताना डोळ्यात पाणी येतंय का नाही, आणि मला सराव असल्यामुळे मी फास्ट पण घासते. असं प्रेम पाहिजे. मित्रांनो, लग्नाआधी मी रोज सकाळी उठलं की नाही पेपर मधलं राशी भविष्य वाचायचो, आणि त्यावरनं मी अंदाज लावायचो आजचा माझा दिवस कसा जाणार. पण लग्न झाल्यापासून बायकोचा चेहरा बघूनच कळते मला आजचा दिवस कसा जाणार आहे. राशी भविष्य बघायची गरज नाही, आजचा दिवस कसा जाणार कळतोय, नुसतं बघायचं.